म्हटलं पीनट बटर मध्ये एक नवीन फ्लेवर आला पिंटोला मध्ये, बघूया जॅगरी फ्लेवर आहे बघा, पण कधी एकदम ऑर्गॅनिक मिळते. पण हे पिंटोलाचं ऑर्गॅनिक जॅगरी फ्लेवर ट्राय करून बघा, भारी आहे. नंतर गाडीची चावी लावली डायरेक्ट आणि जायला चालू गेलो शेताकडे, कारण मला पवाला आणि वर्कआउट करायला जायचं होतं. तुमचा महेश आहे की नाही, त्याने असं घरासमोर कसलं भारी लॉन केलाय बघा की, भारी केलं की गार्डन तेवढंच. कडे जाताना जरा चिक्कल आहे त्यामुळे असं व्यवस्थित जायला लागते, दगडावर पायते ठेवत. गेले की पहिल्यांदा टावेल ठेवलं कारण की मला लागलीच लवीट भुका, त्यामुळे म्हटलं जरा पेरू खाऊया. डायरेक्ट तोडायचं आणि खायला चालू करायचं. मग आता एवढं सगळं खाल्ले म्हणजे वर्कआउट तर करायला लागते. बरोबर आज 50 पुशअप्स घेतले आणि बरोबर 50 जोर घेतलो. पंप कसला खतरनाक आलाय माहिती आहे एवढ्यावरच. बॉडीची कंडिशन जरा डाऊन झाल्या कारण की जरा डाएट आणि वर्कआउट चालू नाही, खरं आता कंटिन्यू करायला परत. कुत्रा आले बा शेतात, कुठलं काय झालं माहिती आहे विषय, हे ना माझं टावेल चोरून नेलं, लगेच पळत जाऊन त्याच्याकडनं घेतलं बा, हे शेतातून टाकले. आता यांचं काय करायचं सांगा तुम्हीच. असं तिला पाणी कणी एकदम फुल होतं बघा, मला काय कळत नाही. उन्हाळ्यात पवायला जायला पेक्षा कणी पावसाळ्यात जायला मजा येते, पाणी फ्रेश असतं एकदम. मोबाईल सेटअप पहिल्यांदा लावून घेतला, पाणी गार आहे का नाही ते बघूया म्हटलं, पहिला घेतली उडी डायरेक्ट. दिवसात नाही गेलं तरी पण बरोबर 35 राऊंड मारलो विहिरीचं. चला भावांनो, आता पाण्याच्या खाली जाऊया, कसं आहे बघूया. मोबाईल पडला नसलं झालं.